या ठिकाणी याचे मंगेश पदाले आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी, प्रवीण यांना कॅचेससाठी पुरस्कार आहे, राम राजमाने आपल्याला 2000 रुपयाचा पुरस्कार आहे, निमेश रेडकर आपल्याला 500 रुपयाचा पुरस्कार आहे, अजिंक्य आपल्याला 500 रुपयाचा पुरस्कार आहे, विनायक आवटी आपल्याला सुद्धा 500 रुपयाचा पुरस्कार आहे. या सगळे हा पुरस्कार देण्यासाठी प्रसिद्ध सोन्या चांदीचे व्यापारी आणि आयोजन कमिटीचे महत्त्वाचे सदस्य दादासाहेब पाटील यांना विनंती असेल, जिल्हा सांगली आणि विट्याचे प्रसिद्ध सोन्या चांदीचे व्यापारी गायत्री ज्वेलर्सचे मालक हेलो चलते एक बार फिर से मैदान की तरफ, जहां इस समय तीसरा क्वार्टर फाइनल का बिल्कुल ही अगर देखा जाए तो मुकाबला चलता हुआ दोन्ही संघाच्या 12वा खेळाडू या त्याचबरोबर या ठिकाणी विनायक आवटी आपण या काय जबरदस्त गोलंदाजी आपण सुद्धा केली आहे. मंगेश पदाले पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारतील. एडी म्हणजे A&D ग्लोबल अमित खातू आणि वेदांत चैलेंजर और भानुशाली. भानुशाली PSS मैसर्स. फुल टॉस गेंद और आगे आकर इसको टच किया, गेंद दे गई सीधा बैकवर्ड. बिल्कुल ही देखा जाए तो बेहतरीन. नो गेंद भी होंगे या नहीं देखना होगा. और यहाँ पर अंपायर का इशारा नो गेंद का, उसके ऊपर लगा है छक्का. हालांकि थर्ड इस समय अंपायर जी दे रहे हैं कि आप देख सकते थर्ड अंपायर्स के लिए, और देखेंगे ये गेंद नो है या नहीं, परंतु गेंदे तो गई है. डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए गई है. थर्ड अंपायर जी से आग्रह करूंगा, इस समय देखेंगे, डिसीजन देंगे. थर्ड अंपायर सर से आग्रह करूंगा कि आप थोड़ा सा स्टेज पे आ जाए. चेक तोपर्यंत या राम सर 2000 रुपयाचा पुरस्कार राम सरांना आहे. अप्रतिम गोलंदाजी. त्यानंतर विनंती असेल विनायक आवटी अप्रतिम गोलंदाजी. आज खूप सरप्राईज केलंय. अजिंक्य तुझा शेवटच्या बॉलवरचा षटकार देखील तेवढाच महत्त्वाचा होता. त्याचबरोबरने निमेश रेडकर आपल्यासाठी देखील पुरस्कार आहे. आपण सगळ्यांनी हे पुरस्कार घेण्यासाठी याचे मॅच सुरू होते. नाना गुंजाळ यांच्याकडून आपल्या फिडिंगसाठी देखील 1000 रुपयाचा पुरस्कार आलाय आणि निमेश रेडकर यांना 500 रुपयाचा पुरस्कार. 2 मिनिटं विनायक आवटी या बघते 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील विनायक आवटी यांनी घेतलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने अतुल आवटी यांनी सातत्याने प्रोत्साहन पाठिंबा विनायक आवटी यांना नेहमीच दिला आणि आज काय दर्जेदार कामगिरी केली आहे. अजिंक्य आपण यायचंय. वेदांतचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स में नाही, म्हणून मैच थांबवावा लागेल कारण लाइव आहे. नो गेंद है तो बिल्कुल ये नो गेंद है. उसके ऊपर 6 रन मिले हैं. बैक टू द टॉस बॉक्स. हा इकडे काही विशेष नाहीये, हरकत नाही. या महत्त्वाचा पुरस्कार आता फक्त एक देऊन अजिंक्यचा देवती. अजिंक्य काय बॉलवर खेळलाय फटका. सनिम्पॅक्स आपला अभिनंदन सेमीफायनलला दाखल झाल्याबद्दल. आणि जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी संतोष पंडितजींचा एका महत्त्वाच्या मॅच साठी आपण जाऊयात. धन्यवाद. और इस बार गेंद हवा में 3 खिलाड़ियों के बीच बिल्कुल ही लट्टू की तरह आए, गिरे और फिर घूमते हुए बॉलर के पास. किसी ने प्रयास नहीं किया, किसी ने कॉल नहीं किया.
और यहाँ पे एक मैं कहूंगा मौका था, हाफ चांस था यहाँ पर विकेट का। ठीक. जितेंद्र शर्मा यांच्यासाठी हॅट्रिक घेतली, त्यासाठी पुरस्कार आहे 500 रुपयाचा. गजानन निश्चित यांच्यासाठी 3 विकेटसाठी. अभिजित ढोले यांच्यासाठी देखील पुरस्कार आहे 500 रुपयाचा. हा, जितेंद्र शर्मा, गजानन आणि अभिजित तिघांनी आपला 500 रुपयाचा पुरस्कार जमा आहे. फिर से एक बार फुल टॉस गेंद दे गई 6 रनों के लिए। निशांत के बल्ले से निकला, निशांत ब्रांड सिक्सर, बिल्कुल ही लगातार इस ओवर में कुछ। अजिंक्यने जो शेवटच्या बॉलवर षटकार मारला, राम राजमाने यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार त्याच्यासाठी देखील असेल. धन्यवाद चंद्रकांत सेठे सर जी, बिल्कुल ही महाराष्ट्र की बुलंद आवाज। चलते इस समय हम मैदान पर, जहां पहला ओवर प्रगति पर बसंत नंदा बेहतरीन गेंदबाजी करने का प्रयास करते हुए, लेकिन उनकी गेंदबाजी के ऊपर थोड़ा सा यहां पर आक्रामक रुख अपनाते हुए निशांत वर्तक। फिर से एक बार यह गेंद निशांत के लिए, इस बार थोड़ा सा बैट की एज ली, अंतिम क्षणों में ली और गली के क्षेत्र में गेंद गया था, जहां पर फील्ड की गई। तब तक 1 रन आसानी से पूरा करता हुआ निशांत कुल स्कोर पहुंचता हुआ 17 रन प्राप्ति। लाइव के माध्यम से इस मुकाबले को आप आंखों देखा हाल, घर में बैठे, ऑफिस में बैठे, गार्डन में बैठे, जहां भी बैठे वहां से देख सकते हैं। और बिल्कुल ही VS साउंड एंड सिस्टम्स आपके लिए। वसंत नंदा की इस बार भी हवा में उड़ रहा है, उड़ेगा जरूर, लेकिन गेंदे यहां पर बहुत ही अच्छे, बहुत ही जबरदस्त, जहां 6 रन हो सकता था वहां पर बचाते हुए अपनी टीम के लिए बहुमूल्य रन। तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 3776 शंकर कंसी यांचं देखील आगमन झाले. हार्दिक स्वागत. संदीप चौहान, निशांत वर्तक मैदान पर। थर्ड अंपायर के इस समय देखना होगा कि ये गेंदे 6 रन हुई है या बचाया गया है। तीनों ही अंपायर यहां पर, थर्ड अंपायर का डिसीजन आएगा और देखना होगा। यहां के दौड़ लगाते हुए रन बनाए हैं हालांकि दोनों ही बल्लेबाजों ने। दो रन आता हुआ, बिल्कुल ही बहुत ही बेहतरीन यहाँ पर, बहुत ही अच्छा प्रयास, लाजवाब क्षेत्ररक्षण दाएं हाथ के बल्लेबाज निशांत के खिलाफ। ओवर की समाप्ति हुई है। 1 ओवर के बाद कुल स्कोर बने हैं 19 रन। सम्माननीय आदरणीय श्री प्रसाद दरेकर सर जी का आगमन, CHA बंधु, CHA मित्र, आपका हार्दिक 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 स्वागत सर। CHA प्रीमियर लीग 2025 का इस शुभ मुहूर्त पर। प्रसाद दरेकर सर जी बिल्कुल ही CHA में, CHA मित्र बंधु, PUB में हमें बहुत ज्यादा मिला करते थे, परंतु इस समय वहां पे आते नहीं। साथ ही आदरणीय सम्माननीय श्री बाबू शेठ के द्वारा 1000 रुपए का एक बख्शिश आई है चंद्रकांत सेठी सर जी के लिए। इस बार ये गेंद बैकफुट पर जाकर गेंद को बिल्कुल ही दिशा दिया है और ये लगी 4 रन, बिल्कुल ही काबर पॉइंट बाउंड्री के बाहर। 4 चौकार। करते हुए हमारे CHA बंधु, इस समय ये चौके लगे हैं, इस चौके के साथ स्कोर का इजाफा हुआ है 23 रन। गेंदबाज प्रफुल्ल स्वयं कप्तान है। इस बार हल्के हाथों से गेंदों को धकेल दिया, शॉर्ट पॉइंट पर गेंद को फील्ड की जा रही है। तब तक 1 रन।
टोटल 24 रन। 24 में से अगर देखा जाए तो निशांत का खुद का स्कोर यहां पे 20 रन बनता हुआ, 2 छक्के लगाए हैं, 1 चौके लगाए हैं। रिवर्स करने का प्रयास किया था इस समय, परंतु देखना होगा, दौड़ लगा दिए हैं ये, और देखना होगा यहां पर रनआउट के लिए थर्ड अंपायर की जरूरत पड़ रही है बार बार इस इनिंग्स में। और मिस्टर अंपायर जी से आग्रह करूंगा, थर्ड अंपायर जी, ये देखना होगा कि यहां बेल्स नहीं, नॉट आउट, तो बिल्कुल ही गेंदे लगी नहीं थी, हाथ से लगा था, उसके बाद गेंद आई थी हाथ में, तो बिल्कुल ही लेग बाय के रूप में 1 रन यहां पर आता हुआ। 25 दूसरा ओवर प्रगति पर प्रफुल्ल के द्वारा। इस समय ये क्वार्टर फाइनल में इस बार आगे आकर फुल टॉस बनाते हुए, लोअर फुल टॉस बनाता हुआ गेंद को खेला मिड विकेट की दिशा में, 1 रन निशांत के बल्ले से 1 रन और आता हुआ। इस 1 रनों के साथ स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचा 26 पर। जो भी टीमें जीतेंगे वो बिल्कुल इस सेमीफाइनल में प्रवेश करेंगे। इस समय मुकाबला चलता हुआ भानुशाली पीएसएस स्मैशर्स और बिल्कुल ही वेदांत चैलेंजर्स 11। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुई टीम वेदांत भानुशाली के खिलाफ। इस बार अच्छी गेंद, लेंथ गेंद, टप्पा खाई, हल्के हाथों से छोड़ा गया गेंद, तब बल्लेबाज को चकमा देता हुआ विकेट कीपर के दस्तानों में गेंदे। दूसरा ओवर प्रगति पर 3 खिलाड़ी 30 गज के बाहर बाउंड्री लाइन पर अपना काम करते हुए, अपना ज्यादा से ज्यादा बेहतर करने का प्रयास करते हुए। इस बार ये गेंद फिर भी बिल्कुल ही उसी लेंथ पे गेंद खाई, उसी अंदाज से गेंदे आई और बल्लेबाज थोड़ा सा परेशान। संदीप चौहान अगर देखा जाए तो अभी तक 5 गेंदों का सामना किए हैं, 4 रन बनाए हैं अपने टीम के लिए। कुल स्कोर 2 ओवर के समाप्ति के बाद 26। अभी तक 2 सेमीफाइनल में टीमें प्रवेश कर चुकी है। अगर देखा जाए तो साई एकता और सन इंपेक्स, ये 2 टीमें, इस दोनों टीमों में से अब ये देखना होगा कि कौन सी टीम तीसरा टीम बनेंगे सेमीफाइनल के लिए। सम्माननीय आदरणीय श्री शरद दादा बोडके साहेब, मैन फ्रॉम घाटकोपर, उद्योजक और एक अच्छे व्यक्ति महत्व, बिल्कुल ही सभी समालोचकों के लिए यथाशक्ति विशेष रूप पर अगर देखा जाए तो बख्शिश प्रदान करते हुए शरद दादा बोडके साहब हार्दिक हार्दिक आभार। इस समय निशांत का बल्ला बोल रहा है, निशांत ने सभी गेंदबाजों को अशांत करके रख दिया है। निशांत की बल्ले अभी, और 20 मिनटों में 4 ओवर करनी है, इसको भी ध्यान रखना है बसंत दादा। इस बार बैकफुट पर जाकर गेंद को कट किया है, बिल्कुल ही पॉइंट बाउंड्री की तरफ गेंद जा रहा है। एक खिलाड़ी पीछे, दौड़ मिल्खा, दौड़ दौड़ दौड़, पकड़ा गेंदों को, थ्रो किया, तब तक 2 रन चुराते हुए। बिल्कुल ही यहां पर बेहतरीन कटती नीची रही थी गेंदे, बैकफुट पर जाकर गेंद को दिशा दिया, पॉइंट के रीजन में गेंद गई, डीप पॉइंट बाउंड्री के आसपास जाकर गेंद को फील्ड की गई और तब तक रेल लेने का मौका था बल्लेबाज निशांत के पास। 2 इस 2 रनों के साथ स्कोर में भी इजाफा होता हुआ वेदांत का कुल स्कोर पहुंचता हुआ 28। बाएं हाथ से ये गेंद स्टंप्स को छोड़ता हुआ वाइड का इशारा, अतिरिक्त के खाते में 1 रन आता हुआ और इस 1 रनों के साथ स्कोर का इजाफा, अतिरिक्त वाइड और बिल्कुल ही 29 पर। निशांत मैदान में जब तक रहेंगे तब तक गेंदबाजों को बिल्कुल ही शांत नहीं रहने देंगे, थोड़ा सा अशांत करके रखेंगे। एक बेहतर ऑलराउंडर वेदांत के लिए कप्तान के रूप में इस समय बल्लेबाजी करते हुए। इस बार थोड़ा सा लाइन बीट किया निशांत, बिल्कुल ही आगे आ गए थे खेलने के लिए। प्रफुल्ल की चालाकी भरी गेंदबाजी, वाइड जरूर मिलेगा इस बार भी। 1 रन और आता हुआ टीम के खाते में, 30 पर पहुंचा स्कोर। 30 तीसरा ओवर प्रगति पर, 5 ओवर के मुकाबले हैं, पहला इनिंग्स चलता हुआ इस समय वेदांत और भानुशाली के बीच, तीसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला। रोहन पाटिल
गेंदबाजी करते हुए इस समय निशांत के लिए अपने ओवर की अगली गेंद लेकर चले। पटकी हुई गेंद थी, हवा में उछाल दिया था परंतु ऊपर लगी और ये इसी के साथ बड़ा विकेट, बड़ा मगरमच्छ जाल में फंसता हुआ आउट और बिल्कुल ही मैदान से बाहर। 500 रुपए का इनाम जिशा लॉजिस्टिक। इसको पूछो पूछो। इस समय 12वां खिलाड़ी के रूप में शिवम भाई यहां पर उपस्थित है। बिल्कुल ही अगर देखा जाए तो भानुशाली की तरफ से उन्होंने बताया कि जिशा लॉजिस्टिक की तरफ से ये कैच लेने वाले खिलाड़ी का नाम जो प्लीज नाम बताएंगे। 500 रुपए का पुरस्कार आया दीपक भानुशाली के लिए। बिल्कुल ही दीपक जी के लिए 500 रुपए का पुरस्कार आया इस कैच के लिए। अभी 1000 हो गया, क्या बात है, मीटर इतना जल्दी ऊपर आ गया। 1000 रुपए का पारितोषिक आया है, 1000 रुपए का बख्शिश आया इस कैच के ऊपर। क्या बात है, लाजवाब। जिशा लॉजिस्टिक के द्वारा दीपक भानुशाली के लिए नए बल्लेबाज निशांत के आउट होने के बाद रोहित आए हैं। इस समय देखना होगा क्या करेंगे। एक रोहित शर्मा भारतीय क्रिकेट टीम के कप्तान और इस समय ये रोहित इस मैदान पर वेदांत के लिए खेलते हुए गेंदबाज तैनात। अपने गेंदबाजी छोर पर रोहन पाटिल। रोहन और रोहित दोनों ही एक ही राशि के खिलाड़ी हैं परंतु लग्न और चंद्र जो होते हैं वो अलग अलग होते हैं, जिसके कारण कोई भारी और कोई हल्का हो जाते हैं। यहां देखना होगा भारी कौन होंगे, हल्का कौन होंगे, बल्लेबाज या गेंदबाज। अभी बचे हुए इस ओवर में कुल गेंदे अगर देखा जाए तो 4, क्योंकि 2 वाइडे डाले थे उन्होंने। एक बार फिर से तैनात होता हुआ पटकी हुई गेंद शॉर्ट ऑफ लेंथ लेग स्टंप्स के बाहर घूमकर खेला है गेंद को, एक पैड के बल देकर गेंद गई डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। सदाबहार चौकार। क्या बात है, बहुत ही बेहतर, बहुत ही अच्छी, बहुत ही धुन सुंदर। परंतु यहां पर बल्ले और गेंदों की धुन भी अच्छा लगा। 4 रन के गई थी, उसके बाद अगली गेंद लेकर फिर से खराब गेंद और इस बार हवा में उठाकर खेलने का प्रयास, खराब बल्लेबाजी और बिल्कुल ही विकेट मिला। लुभाने का कोशिश और लुभाने की कोशिश में इस समय आउट होकर मैदान से बाहर। मिड विकेट पे कैच किए गए, जाना होगा मैदान से बाहर बल्लेबाज रोहित को। 100 रुपए का पुरस्कार आया है जिशा लॉजिस्टिक की तरफ से इस कैच के लिए। तो बिल्कुल ही यहां पर एटीएम खुला हुआ है, जितना लूट सके लूट लीजिए, क्योंकि यहां पर लूट होगी जिशा लॉजिस्टिक की तरफ से खिलाड़ियों के लिए भी। नए बल्लेबाज वेदांत की तरफ से इस समय मैदान में आते हुए प्रथा शिपिंग की तरफ से भी 500 रुपए का इनाम आया है। ये 500 रुपए आया है उन खिलाड़ियों के लिए, अनिल के लिए, जिन्होंने कैच किया है मिड विकेट की दिशा में। रोहित जैसे बल्लेबाज का कैच लिया था और बिल्कुल ही उनको मौका मिलेगा यहां पर बख्शीश का। ओवर इस समय अगर देखा जाए तो बिल्कुल ही अच्छा ओवर, बढ़िया ओवर। गेंदबाज रोहित के खिलाफ जिस तरह से रोहन ने गेंदबाजी की, तारीफ करनी होगी। अभी भी इस ओवर में 2 गेंदे शेष है। अगर 2 वाइड डाले जरूर है, परंतु 2 सफलताएं भी लिया है जतिन भाई। और बिल्कुल ही हमारे साथ जतिन आज गुणलेखक का काम करते हुए बाएं हाथ के गेंदबाज इस बार, और बिल्कुल ही अच्छी गेंद होगी, क्यों बल्लेबाज ने खेलने का कोशिश नहीं की, किसी तरह का कोई गुंजाइश नहीं था। आप बल्ला चलाए नहीं, सिर्फ खड़ा रहेंगे तो मुश्किलें हो जाती है। थोड़ा सा आपको एक्शन लेना होता है बल्लेबाजी करते वक्त। वाइड गेंदे अगर आपको इसमें आए कि दिल में लगे कि वाइड जा रही है, तो थोड़ा सा एक्शन लेना होता है, जिसके कारण यहां पर वाइड नहीं मिला। चले अगली गेंद लेकर फिर से एक बार। इस बार लेग स्टंप्स के ऊपर थी, हल्के हाथों से गेंद को कलाई के सहारे मोड़ दिया। स्क्वायर लेग के क्षेत्र में डीप स्क्वायर लेग पर गेंद को फील्ड किया जा रहा है। 1 रन, दूसरे रन और बिल्कुल ही 2 रन भी पूरे करते हुए ओवर की समाप्ति होता हुआ 3 के बाद कुल स्कोर बनता हुआ इस समय 36।
के समाप्ति के बाद 36 रन यानी कि 12 के औसत से रन यहां पर बनाए जरूर है। विकेट का अगर बात करें तो 2 सफलता अर्जित किया है। पहला अगर विकेट गिरा तो निशांत का, जिन्होंने अशांत करके रखा था बंदबाजों को, लेकिन 23 रन बनाए थे उन्होंने। सामना किया था 10 गेंदों का, 2 गगनचुंबी छक्के और 1 चौके लगाए थे। उसके बाद आउट हुए रोहित, जिन्होंने आए 1 चौका जरूर लगाया, लेकिन उसके बाद दुर्भाग्यपूर्ण से अगर देखा जाए तो मिड विकेट पे कैच कर लिए गए थे। और इस तरह से 2 सफलताएं इस टूर्नामेंटों में, इस इनिंग्स में मिला है। कुल 36 रन बने हैं 3 ओवर के समाप्ति के बाद। 12 गेंदें अभी भी शेष है। 12 गेंदे में बहुत सारे रन बनते हैं, परंतु बनाना होगा। 12 गेंदों में कभी कभी 12 रन भी नहीं बनते, अच्छी गेंदबाजी करनी होगी। गेंदबाज इस समय तैनात रेलवे ट्रैक एंड से गेंदबाजी करने के लिए विनय बद्रा, बिल्कुल ही विनय बद्रा तैयार होते हुए गेंदबाजी करने के लिए अपने गेंदबाजी छोर से सामना करेंगे। इस समय देखना होगा बल्लेबाज तैनात 24 जर्सी नंबर है स्वप्निल संदीप है। रिवर्स करने का प्रयास, संदीप बार बार यहां पर चूक रहे हैं। ओपनिंग करने के लिए आए थे, बल्ले पे गेंद आ नहीं रही है। और अगर देखा जाए तो अभी तक संदीप की बल्लेबाजी अच्छी नहीं हुई है। 6 गेंदों में 4 रन बनाए हैं, लगातार 3 गेंदे डॉट हुआ है उनके द्वारा। दबाव आती है टीम के ऊपर, रन बनाना होता है जरूरी। फिर से एक बार तैनात संदीप, नॉन स्ट्राइक पर स्वप्निल, गेंदबाज चले भद्रा, आगे आकर गेंद को खेला है। 30 गज के बाहर गेंद जा रही है, देखना होगा ये पॉइंट कवर या रीजन में जा रही है, वहां पर जरूर गेंद को अच्छी क्षेत्ररक्षण, अच्छा प्रयास क्षेत्ररक्षकों के द्वारा, लेकिन 2 रन से नहीं रोक सकते थे। 2 रन होता हुआ इस समय, इस 2 रनों के साथ स्कोर पहुंचा अब जाकर 38 पर और 8 और 6 रनों के निजी स्कोर पर पहुंचता हुआ संदीप। 7 गेंदों में 6 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए संदीप। स्वप्निल अभी तक 2 गेंदे खेले हैं, कोई रन नहीं बनाए हैं। निशांत के आउट होने के बाद रन गति में जरूर थोड़ा सा परिवर्तन हुआ है वेदांत के लिए, और उस रन मशीन को थोड़ा सा बनाने के लिए, रन रेट को बढ़ाने के लिए अच्छा प्रयास करना होगा, क्योंकि अब बचे हैं सिर्फ 10 गेंदे। टाइम आउट यहां पर लगा हुआ है। भानुशाली जी ध्यान रखेंगे कि अगर आप 20 मिनटों में 4 ओवर पूरा नहीं करते हैं तो फिर आपके ऊपर दंडित की जाएगी। एक खिलाड़ी को अंतिम ओवर में 30 गज के अंदर रखना होगा एक्स्ट्रा के रूप में। फिर से एक बार, ओ सॉरी, बिल्कुल ही अगर देखा जाए तो बेहतर स्लो आर्म गेंद। संदीप जैसे बल्लेबाज को यहां पर चलने नहीं दे रहे हैं। वेदांत के लिए थोड़ा सा सरदर्द का काम करता हुआ। लगातार यहां पे डॉट गेंदें आ रही है, सिंगल्स डबल्स चौके छक्के नहीं आ रहे हैं। चले भद्रा आगे आकर खेले हैं, गेंदबाज के बगल से गेंदों को निकाला, लॉन्ग ऑन के क्षेत्र में, डीप लॉन्ग ऑन पर गेंद को फील्ड की जा रही है। जब तक गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक 1 रन। इस 1 रनों के साथ स्कोर अब पहुंचता हुआ 39 रन। 7 गेंदे अभी तक पीछे रह चुके हैं। चौका लगा था 7 गेंद पहले, यानी 8वीं गेंद, पिछले 8वीं गेंदों के ऊपर चौका लगा था। उसके बाद से 7 गेंदे अभी तक हुई है, कोई चौका या छक्का लगा नहीं है। इस बार ऑफ स्टंप्स के बाहर से टप्पा खाती हुई जोरदार अपील, किसी तरह का कोई गुंजाइश नहीं, विश्वास कम, आत्मविश्वास ज्यादा। और बिल्कुल ही यहां पर अगला मुकाबला खेला जाएगा पीयूष फाइटर्स और लंबोदर फाइटर्स। तो बिल्कुल ही दोनों फाइटर्स के कप्तान से आग्रह करूंगा कि टॉस करने के लिए आएंगे इनिंग्स ब्रेक में। अगली गेंद लेकर चले, इस बार बैट की एज लेती हुई आई है जरूर थर्डमैन के क्षेत्र में, लेकिन 1 रन यहां पर बनता हुआ बल्लेबाज के बल्ले से निकला था, गेंद आई जरूर। इस 1 रनों के साथ स्कोर 40। ओवर की समाप्ति, और एक फील्डर को अंदर लेना होगा भानुशाली के लिए। ये टीम की जो नियम है, उस नियमों के आधार पर 20 मिनट से ज्यादा टाइम लगा है, जिसके लिए एक खिलाड़ी को आपको अंदर रखना होगा 30 गज के अंदर अंतिम ओवर में। यानी अगर देखा जाए तो अब 4 ही खिलाड़ी आपको 30 गज के बाहर रहेंगे क्षेत्र रक्षण के लिए। और हेमंत कोहली सर इस चीज को ध्यान रखेंगे सर। और साथ ही मैं आमंत्रण करना चाहूंगा पीयूष फाइटर्स के कप्तान और लंबोदर फाइटर्स के कप्तान, जो अंतिम सेमीफाइनल का मुकाबला आज का, सॉरी क्वार्टर फाइनल का मुकाबला आज का खेला जाएगा,
और सेमीफाइनल में प्रवेश करने के लिए जूझ होगी। टॉस करने के लिए आ जाए पीयूष फाइटर्स के कप्तान, आ जाए, क्योंकि यहां पर लंबोदर के कप्तान काका उपस्थित हो चुके हैं, सुधीर जी, और साथ ही अरुण मिश्रा जी का स्वागत करूंगा इस टूर्नामेंट के माध्यम से। पीयूष फाइटर्स के लिए आए हैं इस समय। गेंदबाजी में देखना होगा किसको लाया जा रहा है। इसमें अंतिम ओवर होगी, 5वां ओवर होगा। 3 ओवर में 36 थे, 4 ओवर में 40, यानी कि जयेश जी अगर देखा जाए तो 4 रन प्रति ओवर यहां पर डाउन हुआ है ओवर रेट के, अगर देखा जाए तो औसत, क्योंकि 12 के औसत से 36 था, लेकिन इस समय 4 ओवर में 40, 10 के औसत से इस समय रन बनते हुए 2 रन प्रति ओवर घटा है। तो यानी कि आप कह सकते हैं बिल्कुल ही कम हुआ है स्कोर, क्योंकि निशांत जब से आउट हुए तब से रन नहीं बने हैं। इस बार हवा में उड़ रहा है, बिल्कुल ही आवाज सुनाई दिया, गया 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 सिक्सर। गेंदे 6 रनों के लिए। बिल्कुल ही यहां पर मौका है, क्योंकि एक खिलाड़ी एक्स्ट्रा है 30 गज के अंदर, तो थोड़ा सा यहां पर बल्लेबाज के लिए मौका रहेगा और उसका फायदा मिलता हुआ पहली गेंदों पर 6 रन से। पीयूष फाइटर्स के कप्तान प्लीज आप आ जाए, तुरंत जल्दी आए। छोटू जी, छोटू सिंह उर्फ रमेश सिंह, पहली गेंदों के ऊपर 6 रन मिले हैं। दूसरे गेंद थोड़ा सा टोटल एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलने का प्रयास, गेंद आई है बिल्कुल ही कवर बाउंड्री के ऊपर से, 6 सिक्सर। जी क्या होगा, क्योंकि 2 गेंदे 2 छक्के। थैंक यू डीजे, बहुत ही बेहतर। परंतु इस समय देखा जाए तो 52 रन भी पूरा करता हुआ वेदांत की टीम, 50 पूरा हो चुका है टीम का। अभी भी 4 गेंदे शेष है। इस ओवर में थोड़ा सा महंगा साबित होता हुआ बल्लेबाज यहां पे हाथ खोलकर खेलते हुए स्वप्निल, बिल्कुल ही यहां पर विलीन करते हुए स्वप्निल। 2 गेंदों पे 2 छक्के, क्या हैट्रिक लगेंगे इस गेंदों के ऊपर। इस बार इस गेंद को खेलने का प्रयास किया था, ऑन साइड में गेंद आई, ऑफ साइड में, और पॉइंट के क्षेत्र में गेंद को फील्ड की गई है। देखना होगा, दोनों ही खिलाड़ी दौड़ चुके थे, दौड़ लगा चुके थे, आउट होंगे, रन आउट होकर मैदान से बाहर जाना होगा। संदीप को बहुत देर तक मैदान पे टिके हुए थे, और बिल्कुल इस समय नए बल्लेबाज मैदान में आएंगे वेदांत की तरफ से। विवेक जी हमारे साथ रोज पीयूबी में बिल्कुल ही मिलते हैं, हमारे साथ भी और सारे सीएचए बंधु के साथ। इसी बीच ये गेंद, और इस बार बहुत ही बेहतरीन अटपटांग सा शॉट कह सकते हैं, बिल्कुल ही ये बहुत ही बेहतरीन, जैसे भी हो रन आना चाहिए क्रिकेट में, और यहां पर आता हुआ 4-4-4 सीमा पार चौका। एक बार बाएं हाथ से, और इस बार आगे आकर खेलने का प्रयास, बहुत ही बेहतर, बहुत ही अच्छा। और अरुण मिश्रा जी, बिल्कुल ही आपसे आग्रह कि आप भी यहाँ पे आएंगे टॉस के लिए। अरुण मिश्रा जी, अरुण मिश्रा जी, आपसे निवेदन, गंगाधर सर जी बुला रहे हैं कि आप आ जाइए यहाँ पे टॉस के बॉक्स में। अरुण मिश्रा जी, चलते हैं मैदान की तरफ, जहां इस समय मुकाबला बिल्कुल ही बेहतर करने का प्रयास करते हुए घूमकर, वाह क्या बात है, जरूरत होती है, गेंदे गई सीधा फाइन लेग बाउंड्री के बाहर, 6 रनों के लिए अंतिम गेंदों पर अंतोगत्वा होता हुआ।
साथी जो बिल्कुल ही जतिन के रूप में उन्होंने बताया कि पहले ओवर में जितना रन आया था 19, उसके बाद दूसरे ओवर में 7, तीसरे ओवर में 10 और चौथे ओवर में 23 रन। क्या बात है, क्या लाजवाब, 3 छक्के 1 चौके, इसके साथ एक रन भी आया। तो बिल्कुल ही जिस तरह से अगर देखा जाए तो स्कोर बनाते हुए पहले 4 ओवर में 40 थे, बाद में अगर देखा जाए तो अंतिम ओवर में 23 रन आया, जिसके कारण 63 रन बने और जीतने के लिए 64 रनों की आवश्यकता। थँक्यू। सन्माननीय प्रसादजी दरेकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत। दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल, पियुष फायटर्स आणि लंबोदर फायटर्स, आपण टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी यायचं आहे। चेक। सन्माननीय प्रसादजी दरेकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करत आहोत। दूसरा इनिंग्स जब शुरुआत होगी तो आपको बिल्कुल ही कॉम बॉक्स में दिखाई देंगे महाराष्ट्र की सुमधुर वाणी, सुमधुर आवाज योगेश भोसले सर जी। सन्माननीय अरुणजी मिश्रा सर, आपल्याला विनंती आहे, आपण देखील नाणेफेकीसाठी या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। दोन्ही कॅप्टन आमने सामने आहेत, एका बाजूला पियुष फायटर, दुसऱ्या बाजूला लंबोदर फायटर्स। क्वार्टर फायनलची आणखीन एक महत्त्वपूर्ण मॅच जिंकणारी टीम सेमीफायनलमध्ये जाऊन दाखल होणार आहे आणि आपले सन्माननीय मान्यवर या ठिकाणी नाणेफेक या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। पियुष फायटर्स या टीमनं या ठिकाणी टॉस जिंकलाय। निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे। 5 षटकांची लढत आहे, काय प्रयत्न असेल? 5 षटक किती धावांवरती रोखून ठेवायचं? बघू, प्रयत्न कमीत कमी राहण्यासाठी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू। तसेच काका आपले गुरु आहेत आणि त्यांच्या विरोधात खेळायचं बोललं तर दडपण आहे, पण तरी काय क्रिकेट आहे, हार जीत होत राहते, त्यामुळे काकाच्या विरोधात खेळायला अजून छान वाटेल। सातत्याने सीएचे प्रीमियर लीग खेळतात, सीएचे प्रीमियर लीगचं महत्त्व तुमच्या दृष्टीने काय आहे? सीएचे प्रीमियर लीग तो खूप मोठी टुर्नामेंट आहे। ही टुर्नामेंट जसं वर्षभर कुठल्या आपण सणाची वाट बघतो तसं सीएचे प्रीमियर लीगची वाट बघतो, कारण बाकी खूप ठिकाणी आपण टुर्नामेंट खेळलोय, पण सीएचे प्रीमियर लीग बोला त्या टायमाला तारीख समजली त्यानंतर कुठे टुर्नामेंट खेळायची, फक्त सीएचे प्रीमियर लीग। तुम्हाला खूप शुभेच्छा असतील या मॅचसाठी। दुसरे कॅप्टन आपल्या समवेत आहेत, काल जबरदस्त परफॉर्मन्स राहिला, आज काय प्रयत्न असेल सेमीमध्ये पोहोचण्यासाठी? बघू, आता आमचं ॲक्च्युली टॉस जिंकलं तर आम्हाला पण क्षेत्ररक्षण घ्यायचं होतं, पण आता टॉस ते विन झाले तर आम्हाला बॅटिंगकडे लक्ष द्यायचं आहे। बघूया, जेवढ्या जमतील तेवढ्या धावा करू, मैदान आपल्याला किती साथ देते, आपले प्लेयर किती साथ देतात त्या हिशोबाने, आणि त्यांना पण आमच्यातर्फे शुभेच्छा। तुम्हाला देखील खूप शुभेच्छा असतील। टॉस या ठिकाणी झालाय, पियुष फायटर्स आणि लंबोदर फायटर्स या दोन टीम मध्ये पियुष फायटर्स टीमनं टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय। तर जाऊया समालोचन कक्षामध्ये, तेथे जोडले जात आहेत महाराष्ट्राचा आणखीन एक सुमधुर आवाज, अगदी आपल्या बरोबर जोडले जातील जयेश भोसले सर। या सर, आपलं स्वागत असेल। थँक्यू व्हेरी मच प्रवीणजी गायकवाड साहेब, धन्यवाद। तुम्ही आवाज ऐकत होतात पंडितजी यांचा, धन्यवाद चंदू सर। 13व सीएची प्रीमियर लीगची स्पर्धा 2025चा हा कारवा असाच पुढे जात असताना पाहायला मिळतोय। 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटाचा अवधी आहे। क्षेत्ररक्षण करणारा संघ, लक्ष ठेवण्यात आलं 64 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे। भानुशाली पीएसएस स्मॅशर्स या टीम समोर आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। भानुशाली संघाला पूर्वार्धामध्ये जिथे पेनल्टी देण्यात आली होती, संघ विनय पाहायला मिळतोय। स्ट्रायकर एंडवरती विनय बद्रा, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रफुल्ल शेट्टी याला आपण पाहत आहोत। पहिला बॉल पडेल, 64चा करायचा आहे पाठलाग। भानुशाली ग्रुप, जय महाकाली, क्या बात है। सामन्याला सुरुवात, उत्तरार्ध 64चा पाठलाग करायचा आहे। 64 रनचं टार्गेट, पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो विजय। पहिला बॉल वेगाने टाकला, खाली राहिला, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय विजय। सातत्याने चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या मॅच मध्ये 68 रनचं टार्गेट ठेवण्यात आलं, दुसऱ्या मॅच मध्ये 65 रनचं टार्गेट आणि तिसऱ्या मॅच मध्ये 64 रनचं टार्गेट आहे। अर्थात एकंदरीत आपण पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम पूर्वार्धामधील ही 2 सामने जिंकली आहे।
तिसऱ्या मॅच मध्ये आपण आहोत. चेसिंग करणारा संघ अद्याप पहिल्या 2 मॅच मध्ये परास्त झालाय. पुढचा बॉल आडव्या बॅटने पुन्हा एकदा दूर ठेवला शरीरापासून जाणीवपूर्वक. विजय गोलंदाजी करत असताना फ्रंट फूट वरती कुठे ना कुठेतरी अडखळतोय हा खेळाडू आणि म्हणून की काय अशा स्वरूपाचे चेंडू इथे हाताळले जात आहेत. आजच्या या ऑफिशियल्स मध्ये आज आपण पाहतोय जतीन गोंधळी खास उसाटणेहून आज या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतो आहोत. अगदी त्याच वेळेला हेमंत कोळी, सचिन सावंत आणि संदीप बारके यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. अगदी त्याच वेळेला आवाज तुम्ही ऐकताय चंद्रकांतजी शेट्टे, संतोषजी पंडित आणि प्रवीण गायकवाड सर यांचा आवाज तुम्ही ऐकता आहात. एक सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. योगेशजी जाधव साहेबांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. बाळासाहेब बोईनकर आपल्यास विनंती आहे. बाळासाहेब या, आपण योगेश जाधव यांचा सन्मान करायचा आहे. दरवर्षी अगदी बहुमूल्य असा सहयोग या ठिकाणी राहतो. योगेश जाधव यांचा त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुढचा चेंडू थोडासा बॅटची कडा घेत पाठीमागे जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. सेलिब्रेशनही होत आहे. परंतु पाहूया इकडे सन्मान केला जातोय. आपल्या सीएचे मधील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व योगेशजी जाधव यांचा सन्मान करतायत त्या ठिकाणी बाळासाहेब बोईनकर आणि त्याचबरोबर देवांश देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. देवांजी आपलं देखील हार्दिक स्वागत. अर्णव कंसे आपलं देखील स्वागत. हा दक्ष किशोर पराड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्या लहानग्यांचं देखील हार्दिक स्वागत. अजून कोण सगळी छोटी छोटी मुलं सगळ्यांची नावं सांगा, त्यांचंही स्वागत करू. आपल्या स्पर्धेची शोभा ते सुद्धा वाढवत आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. बॉल मिस टायमिंग आहे. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सहज साधा सोप्पा झेल. खेळाडू क्रमांक पहिला बाद. डिंगडॉंग कामोठे संघाचा महत्वाचा खेळाडू संजय गाडगे यांचा आजच्या दिवशी जन्मदिवस आहे आणि त्यांना आज या जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. धावफलकावरती धावा त्या एक खेळाडू बाद झाला. पहिला प्रफुल्ल सेठिया बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. रुपेश आलाय बॅटिंगसाठी. तिसऱ्या क्रमांकावरती रुपेशला आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल पहिला बॉल जिथे मात्र पॉइंटला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फिका फिक पाहायला मिळाली. रुपेश राऊतला आपण पाहतो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. इनट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी आलाय. पहिल्या षटकामध्ये अद्याप केवळ एक धाव आली. एक खेळाडूला बाद केलंय या मॅचच्या दरम्यान आपण पाहतोय. इथे आपण पाहिलं तर भानुशाली PSS स्मॅशर संघ थोडा अडचणीमध्ये आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना विजय 40+ खेळाडू. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. स्वतः संघाचे संघ मालक त्या ठिकाणी होते. त्यांच्या हातामधून झेल निसटलाय. लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल होत असताना इथे चेंडू पाहायला मिळतोय. सचिनजी पदाले यांना आपण यशांच्या पाठीमागे पाहिलं. झेल निसटला. रन्स आल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या पद्धतीने वधारेल. पहिल्या षटकाचा खेळ एकंदरीत इथे संपुष्टात आला. 64चा पाठलाग करत असताना धावफलकावरती आहेत त्या 3 धावा. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. दोन सामने नुकतेच संपुष्टात येत असताना पाहायला मिळाले आणि खऱ्या अर्थानं तिसरा सामना जो आजच्या दिवसामधील एकंदरीत चौथा ऑफिशियल्स मध्ये ही तिसरी मॅच आपण पाहतो आहोत जी चालू आहे. एका बाजूला पाहायला मिळते वेदांत चॅलेंजर्स आणि त्याच्या अगेन्स्ट घेते भानुशाली PSS स्मॅशर्स. या दोन संघांदरम्यानची लढत. दोन संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेत. साई एकता फायटर्स आणि ते अगदी दुसरा सामना जिंकत असताना सन इम्पॅक्स क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड हे संघ पुढे सरकत असताना पाहायला मिळाले. संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्कमध्ये निशांत वर्तक
आज आयकॉन खेळाडू म्हणून देखील तो खेळतोय. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 आल्यात. उर्वरित 30 बॉल एकंदरीत 24 बॉलचा खेळ शेष आहे आणि 61ची आवश्यकता मॅच मध्ये राहिली आहे. विजयासाठी येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते 24 बॉल मध्ये 61ची आवश्यकता. भानुशाली स्मॅशर. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले बुलंद असायला हवेत. हा बॉल ड्रायव्हिंग लेन वरती ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 धावा धावफलकावरती आहेत. विनय बद्रा आणि त्याच्या साथीला रुपेश राऊत यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. रन्स गोळा करावा लागतील. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. दिल्ली यहाँ से काफी दूर आहे आणि अर्थात हा विजय प्राप्त करण्यासाठी मोठे स्ट्रोक येणं तितकंच आवश्यक राहणार आहे. 40ची आवश्यकता. 23 बॉलचा खेळ शेष आहे. गोलंदाजी मार्कवरती निशांत वर्तकला आपण पाहतोय. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे सिंगल घेतली जाते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये किंवा हल्लीच्या क्रिकेटमध्ये या खेळाडूला या फटक्याला सुपला शॉट ही उपाधी देण्यात आली आणि त्याच दर्जाचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. दिल्लू स्कूप जो तिलकरीतने दिलशानने आणला, परंतु सुपला शॉट ही उपाधी ज्यावेळेला सूर्यकुमार यादवच्या या स्ट्रोकसाठी देण्यात आली आणि तिथून हा फटका देखील तितकासा चर्चेचा विषय राहिला. स्कोर कार्डवरती धावा वधारत असताना या एकेरीच्या मदतीने आपण पाहत आहोत. पुढचा बॉल. गोलंदाज निशांत वर्तक. यावेळेला खोला थेट यष्टांचा वेट. फर्निचर डिस्ट्रॉय. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज क्रमांक 2 बाद. थँक्यू. जिंकण्यासाठी ना खऱ्या अर्थानं आत्मविश्वास हवा. त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती तुम्हाला यशाची उंच इमारत उभी करता येते आणि तो आत्मविश्वास इथे दाखवावा लागेल. जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल ऐसा खून चाहिए, ये आसमां भी आएगा जमी पे, बस इरादों में जीत की गुण चाहिए. जिंकण्यासाठी तुम्हाला इथे चांगला खेळ करून दाखवावा लागेल. वसंत नंदा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्डवरती धावा स्थिरावलेली धावसंख्या आहे. किंबहुना लगाम लगावली या षटकामध्ये. केवळ 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. निशांत वर्तकची कलात्मकता इथे त्याने सादर केली आहे. मागील 2 मॅचचा रेकॉर्ड या 3ऱ्या मॅच मध्ये देखील अबाधित राहतोय की काय. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे. बाउंड्री लाईन वरती सिंगल इथे प्राप्त होईल. केवळ एकेरी दुहेरी धावा वेगाने धावत असताना वसंत नंदा इथे पाहायला मिळाला. ज्या वेगाने वसंत नंदा धावला ना, जणू काही फसाई आणि पिक्यूवाल्याची गाडी एकदाच आली EFC मध्ये आणि त्यावेळेला जशी त्याची धावाधाव होते ना तसा तो धावला. कारण स्वतः वाटाणा असेल किंबहुना अगदी चना वाटाणा त्याच्याकडे नेहमी पाहायला मिळतो. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला केला. बॅकच्या स्टिकरला लागलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडूचा पाठलाग करेल. तद्वर मात्र रन्स इथे कंप्लीट करण्यात आल्या. त्या 2 दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचते 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 रन ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपला. 64चा पाठलाग करत असताना 18 गेंदे आने वाली शेष है और जीत के लिए 56 रनों की जरूरत. एक छोटा सा ब्रेक घेऊयात. डीजे कडे जाऊयात. थँक्यू. 18 बॉल आणि 56ची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये राहिलेल्या 18 चेंडूमध्ये 58 जिथे 56 धावा बनवायच्या आहेत. एक मोठा पल्ला इथे गाठायचा आहे. पुढच्या मॅचचा जसा टॉस झाला ना, पियुष फायटर्स टीमने टॉस जिंकला. जो निर्णय घेतलाय ना तो कितपत यथायोग्य राहील हे देखील पाहणं आवश्यक राहणार आहे. कारण एकंदरीत अद्यापचा रेकॉर्ड पाहता आजच्या दिवसाचा
चेसिंग करणारा संघ परास्त झालाय. अपवाद वगळता पहिल्या 2 षटकांचा सामना. स्कोर कार्ड वरती धावा केवळ 8. तिसरे षटक गोलंदाज सज्ज होत असताना स्वप्नीलचा पहिला बॉल उजव्या एसीच्या बाहेर दिशाहीन राहिलाय. अवांतरने सुरुवात झाली या षटकाची. अजूनही 55 बनवायचे आहेत. 18 गेंदे और 55 की जरूरत इस मैच में, इस मुकाबले को जीतने के लिए. सामना आता मात्र थोडासा दूर चाललाय, परंतु एखादं षटक मोठं जर का आपण बनवलं ना तर या मॅच मध्ये आपण पकड मजबूत करू शकतो. यावेळेचा बॉल मिस टायमिंग आहे. डाऊन द ग्राउंड. यस, एलिव्हेशन प्राप्त झालंय. चेंडू ओलांडे सीमारेषा. वसंत नंदा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. आणि प्रथा शिपिंग यांच्या माध्यमातून देण्यात येईल 500 रुपयाचा कॅश प्राइज. वसंत नंदाने आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये सांगितलंय, अभी देखे कहां है जलवे तुमने हमारी उड़ान के, वो और होंगे जो डर गए देख कद आसमान के. घाबरणारे वेगळे होते, मी काहीतरी वेगळा आहे. काय स्ट्रोक आलाय त्याच्या बॅटमधून. डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड आणि तो स्ट्रेट हिट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. क्वार्टर फायनलच्या लढती आपण पाहतोय CPL 2025. आणखीन एक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे केला. सरप्राईज पॅकेज राहिला. खेळपट्टीवरून बाउन्सने अनविनंत बाउन्स इथे प्राप्त केला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल आलाय. येणारे बॉल शेष 16 बॉल मध्ये 49 ची आवश्यकता. 16 गेंदे शेष जीत के लिए 49 रनों की जरूरत. पुढचा बॉल पुढे ससावला. उजव्या एसीच्या बाहेर टाकला. जाणीवपूर्वक हेतुपूर्वक केली जाणारी ही गोलंदाजी, अर्थात अलंकारिक अशा स्वरूपाची ही गोलंदाजी खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली. कारण गोलंदाजाकडे ही वैविध्यपूर्णता आहे पाहायला मिळते. फ्रूट सलाड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला डावी एसी सोडून जाणारा गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अतिरिक्त धाव इथे प्राप्त होत असताना एक्स्ट्रा रन आली आहे. अगदी आपण पाहिलं ना तर ठीक 12:39 हेमंतजी कोळी यांनी एक्सरसाइज केली. व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. उजव्या एसीच्या बाहेर पुन्हा एकदा वारंवार एक्स्ट्रा रन येत असताना, अंडर प्रेशर येत असताना गोलंदाज इथे पाहायला मिळाला. कारण एक षटकार आल्यानंतर वसंत नंदाने आपले इरादे बुलंद केलेत. कारण तो मोठे स्ट्रोक खेळणार, अर्थात त्यासाठी तो जाणला जातो. यावेळेचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर पुनश्च पाहायला मिळाला. रीच मध्ये आला नाही हा बॉल. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. गोलंदाजाने कोण बदललाय, परंतु दृष्टिकोन नाही. उजव्याच एसटीवरती बॉल टाकायचा आणि सातत्य गोलंदाजीतील राखायचं, याचेच प्रयत्न इथे पाहायला मिळतात. स्वप्नील कमी गतीने व्हेरिएशन केलं. ऑन साईडला केलाय. फ्लाइट दिली होती स्वप्नीलने. एक सिंगल इथे प्राप्त होईल केवळ. एकेरी दुहेरीने काही फरक पडणार नाहीये प्रतिस्पर्ध्यावरती. कारण येणारे बॉल जर का आपण पाहिले ना तर येणारे चेंडू इथून शेष आहेत. ते अर्थात या मॅच मध्ये 13 चेंडूचा खेळ शेष आहे. 48 ची गरज. उजव्या एसीच्या बाहेर हा बॉल कट करण्याचा प्रयत्न. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत त्या 18-2 खेळाडू बाद. बॅटिंग करत असताना भानुशाली PSS स्मॅशर. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 12 चेंडू मध्ये आवश्यकता असेल ती अर्थात 46 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 46 धावा. पहिल्या 2-3 षटकांमध्ये तितक्याशा धावा पाहायला मिळालेल्या नाही. 6च्या धावगतीने 18 आल्यात. येणारे 12 बॉल आणि 46 ची आवश्यकता. 12 गेंदे और 46 रनों की जरूरत. गोलंदाजी मार्क वरती हे 4थं षटक हाताळण्यासाठी पाचारण करण्यात आलंय. गोलंदाजी मधील फेरबदल आपण पाहत आहोत. गोरख शिंदे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. जीतेंगे हम वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत ना रूठे, मुकद्दर ना तुटे, इतना मजबूत इरादा करो. इरादे मजबूतच असायला हवेत. लोअर फुल टॉस ऑन साईडला केलाय.
क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, जिथे धावा मिळतील त्या 4. येतो हा सणसणीत चौकार. आणि 42 ची आवश्यकता आहे. वसंत नंदाने चौकार ठोकला, त्याच्यासाठी 500 पारितोषिक असेल. जिशा लॉजिस्टिक आणि प्रथा शिपिंग यांच्या माध्यमातून चौकार आलाय. 500 रुपयाचा कॅश प्राइस. संघाची धावसंख्या वधारते, जाऊन पोहोचतीये. 22 धावा धाव फलकावरती आहेत. 11 चेंडू आणि 42 ची गरज. 11 गेंदे 42 रनों की जरूरत. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळला, लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे. फ्री होम डिलिव्हरी खेळाडू बाद. तंबूच्या आसऱ्याला परतले. संघाच्या अडचणी वाढू लागल्यात, परंतु ज्यावेळेला अडचणी आणि संकट येतात ना, त्यावेळेला आपण आत्मविश्वासाने समोर जावं लागतं. तो आत्मविश्वास इथे दाखवावा लागेल, कारण चेंडू आता मात्र शेष राहिले. ते अर्थातच 10 बॉलचा खेळ शेष आहे आणि 10 बॉलमध्ये 42 ची आवश्यकता. 4 चेंडू महत्वाचे राहतील. 4 चेंडूवरती जर का 4 मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले तर सामन्यामध्ये कलाटणी प्राप्त होऊ शकते. प्रशांत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रशांत अंडे लोअर फुल टॉस ऑन साइडला गॅप मध्ये केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक सणसणीत दणदणीत चौकार. जिशा लॉजिस्टिक आणि प्रथा शिपिंग यांच्या माध्यमातून या चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 26 धावा धाव फलकावरती आहेत. 26 ऑन दी बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा गोरक्ष शिंदे. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर. हा चेंडू दिशाहीन. इथे मात्र अवांतर धाव येत असताना एक्स्ट्रा रन आली आहे. मॅच बनू शकते, सामना बनू शकतो, कारण येणारे चेंडू आता मात्र शेष राहिलेत. 9 बॉल आणि 37 ची आवश्यकता. पुढच्या 3 बॉलवरती 3 मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आवर्जून प्रशांत अंडेचा निश्चित राहणार आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे हाणून काढलाय गोलंदाजाने. हाफ ट्रॅकर इतका शॉट टाकला ना, कमी गतीने हाताला. प्रशांत नाखुश आणि नाराज हताश असेल की हा स्ट्रोक मी एक मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकलेलो नाहीये. डॉट बॉल आलाय. रात गई बात गई, बीता वो कल था. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोला, डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक नाहीये, बॅक एरिया. आउटफील्ड फास्ट आहे. ऑफ ड्रॉ इथे केलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. धावा मिळतील 4. हा आलाय चौकार. थँक्यू. 7 बॉल आता मात्र विजयासाठी 33 ची गरज. 7 चेंडू आणि 33 धावा. सामना दूर निघत चाललाय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी जी काही पहिल्या 3 षटकामध्ये झाली तिथे धावा थांबल्या. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये केवळ 4 आल्या. एकंदरीत 2 षटकांमध्ये केवळ 7 धावा होत्या आणि तिथून 64चा पाठलाग करणं ही बाब देखील सोपी नव्हती. लोअर फुल टॉस साइडला केलाय. चेंडू ओलांडेल सीमारेषा. DRS कॉल केला अंपायरने. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. प्रथम दर्शनी हा जर का एकंदरीत आपण पाहिला ना तर थोडा डिफिकल्ट राहील हा निर्णय घेणं, कारण हा बॉल नो बॉल आहे. गोलंदाजाला इथे मात्र दंडित करण्यात आलाय. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असेल तो फ्री हिट.
कोविडमध्ये ही लाईन उघडाडोळे पाहणे जास्तीची चर्चेची विषय राहिली कोविड कालावधीमध्ये, परंतु अभिमानाने ही बाब सांगावीशी वाटते ना की ज्या वेळेला कोविड आलं ना सर्व काही बंद होतं, परंतु त्यावेळेला संपूर्ण भारताची अर्थव्यवस्था या सीएचे बंधूंनीच खांद्यांवरती घेतली होती. मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा बॉल स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा कमी गतीने खोलात होता, डाऊन ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव इथे प्राप्त होत असताना एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल जाऊन पोहोचते 39 धावा धावफलकावरती येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 25 ची गरज. 6 गेंदे और जीत के लिए 25 की जरूरत. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि मधुर संगीत ऐकूयात. बार बार करता है और जीतता वही है जो मेहनत हर बार करता है. या मॅच मध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल. सामना बनू शकतो. 6 बॉल 25 ची आवश्यकता आहे. 4 मोठे स्ट्रोक येणं तितकंसं गरजेचं राहणार आहे. स्ट्राईक एंडवरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय तो अर्थातच प्रशांत अंडेला आपण पाहतो ज्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आलेला पाहायला मिळालाय. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाज दाखल होत असताना गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या षटकाच्या दरम्यान गणेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा षटक 6 बॉल 25 धावा. 6 बॉल 25 ची गरज. फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे. एक सिंगल इथे केवळ प्राप्त होतीये. 5 चेंडू आता मात्र विजयासाठी 24 ची गरज. 5 चेंडू आणि 24 धावा. एक चित्तथरारक एक उत्कंठावर्धक अशी लढत मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळते. महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये. वातावरण टाईट झालंय आणि खूप मोठी फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. दोन्ही संघांना इथे जिंकायचं आहे कारण जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल आणि जो हारेल त्याला परतीचा प्रवास करावा लागेल. वेदांत चॅलेंजर्स आणि विपक्ष भानुशाली PSS स्मॅशर्स या 2 संघांदरम्यानची लढत क्वार्टर फायनल नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. 2 संघाने सामने जिंकलेत. जिथे आपण पाहिले साई एकता फायटर संघ जिंकलाय. पुढचा चेंडू बॅकफुटला आले. बॅटची लिडिंग आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सॉफ्ट डिसमिसल. 1 विकेट डाऊन. खेळाडू बाद. थँक्यू. आणखीन एक खेळाडू इथे बाद होतोय. मॅचची जर काही इथून लिगल डिलिव्हरी झाला ना तर सामना जर एकंदरीत पाहिला तर विजयासाठी येणारे बॉल 4 बॉल 24 ची आवश्यकता आहे. अर्थात मॅच जर 4 चेंडूवर 4 षटकार आले तर बनू शकते. या स्पर्धेच्या माध्यमातून गेले 3 ते 4 वर्षापासून सातत्याने एक युवा वर्ग किंवा एक युवा कॅमेरामॅन आपल्यासोबत जुळलाय जो नेहमीच शेष जोरे ज्याचं मी विशेष कौतुक करेन की तो नेहमीच उन्हाची पर्वा करत नाही किंवा अगदी कोणत्याही वातावरणाची पर्याय देतो. तो तमा बाळगत नाही. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक मुवमेंट आपल्या लेन्समध्ये कॅप्चर करतो. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज. आता औपचारिकता शेष राहील. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. त्याने सहज साधा सोप्पा झेल टिपलाय आणखीन एक खेळाडू बाद. थँक्यू. आणखीन एक खेळाडू बाद इथे झालाय. जणू काय अस्त्र आणि शस्त्र इथे टाकलेत. येणारे 3 बॉल आणि 24 ची गरज आहे या सामन्याच्या दरम्यान. 3 बॉल आणि 24 धावा. एका मागोमाग एक खेळाडू बाद झालेत. ही पडझड थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.
केवळ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतात, हजेरी लावतायत आणि मैदान सोडताना पाहायला मिळालेत. तिसरा सामना असा राहिला ना की आजच्या दिवसातला की ज्या संघाने चेस केलंय तो संघ परास्त झालाय, ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली आहे तो संघ इथे जिंकलाय क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये स्पेशली. पुढचा बॉल लोअर फुल टोज, इथे मात्र डाऊन द लेग आहे की काय, इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल, एक्स्ट्रा रन येईल. वाईट आले त्यावरती +1, वाईट +1 अशा 2 धावा आल्यात. एक्स्ट्रा रन वाईट +1 अशा धावा 2 आल्यात. संघाची धावसंख्या 42 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू आहेत ते अर्थात 3 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 22 धावसंख्येची. 3 चेंडू आणि 22 धावा. दबा नाही तो दुआ की जरूरत है. हा बॉल आडव्या बॅटने, कुठे होते शेट, लेट आलेत, थेट आलेत आणि ग्रेट आलेत. काय स्ट्रोक केलाय, षटकार. लांब लचक आणि उत्तुंग षटकार इथे पाहायला मिळाला. 16ची गरज, 2 चेंडूचा खेळ शेष, 2 चेंडू आणि 16 धाबा. पुढचा बॉल कमी गतीने टाकला, फ्लाइट दिली, इथे मात्र पाहायला मिळाले आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलंय. फलंदाजाला केवळ औपचारिकता. 1 बॉल विजयासाठी 16ची आवश्यकता सामन्यामध्ये. जवळपास या मॅच वरती पकड मजबूत केली आहे वेदांत चॅलेंजर्स या टीमने. अर्थात सचिनजी पदाले आणि दत्ताजी बालेराव यांच्या मालकीचा संघ या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. सचिन साहेबांच्या हातातून कॅच सुटला परंतु मॅच पकडली आहे. पुढचा बॉल, शेवटचा चेंडू, उत्तरार्धामधील षटकार येतोय की काय? होय, षटकार आलाय जरूर, परंतु सामना इथे जिंकलाय वेदांत चॅलेंजर्स 11 या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेल प्लेड.